हॅलो एव्हरीवन. आपल्या खूप साऱ्या डॉक्टरांना ट्विटरवर रिट्वीट कसं करायचं या विषयात थोडं प्रॉब्लेम येत आहे. तर आपण आधीच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये अकाउंट कसा बनवायचा त्याबद्दल आपण सांगितलं होतं. आता बघा, आपण एक रिट्वीट करणार आहोत. हा बेसिकली तुमचा अकाउंट असणार आहे आणि तुम्ही फॉलो करत असलेल्या सगळ्या ट्विट्स इथे खालीच येणार आहे. जसं आता ही कृती समितीची जी आपली पोस्ट आहे, जी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली केली आहे, ती आपल्याला इथेच दिसत आहे. पण समजा तुम्ही फॉलो करत नसाल तर आपण इथे क्लिक करा आणि कृती समिती म्हणून इथे टाईप करा. असं करताच इथे कृती समितीचं अकाउंट येईल. याच्यावर आपण क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर कृती समितीने जे काही पोस्ट केलं आहे ते पोस्ट आपल्याला इथे दिसतील. आता जसा ही पोस्ट इथे आहे. आता या पोस्टला रिपोस्ट करण्यासाठी हे जिथे 88 लिहिलेलं आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं. सर्वात आधी आपण इथे लाईक करायला पाहिजे. किती लोकांनी त्याच्यावर रिस्पॉन्स दिले वगैरे 406 इकडे येते. अजून जास्त वेळ झालेला नाही, 1च तास झाला आहे. आपण खूपच चांगलं काम या दृष्टिकोनातून करतोय. याच्यावर आपल्याला काही कमेंट करायची तर ही बघा, हे 34 लिहिलेलं आहे. इथे कमेंट आहे, आपण इथे कमेंट सगळी टाईप करू शकतो. आणि जे महत्त्वाचं म्हणजे ते आहे रिपोस्ट. आता हे जे 88 आहे आपण इथे क्लिक करणार आहोत. ज्या लोकांना काही लिहायचं नाही, फक्त रिपोस्ट करायचं आहे, तर त्यांनी रिपोस्ट क्लिक केलं तर ते रिपोस्ट झालं आहे समजायचं. पण त्याच्यासोबत तुम्हाला काही फोटो पण टाकायचा आहे, तुमच्या मनात सुद्धा याबद्दल काहीतरी विषय आहे, तर आपण खाली इथे क्लिक करायचं. आता बघा, हा इथं लिहिण्यासाठी तुम्हाला जागा मिळेल. आता मी ऑलरेडी लिहून ठेवलं होतं आपला वेळ वाचवण्यासाठी, तर मी डायरेक्ट पेस्ट करतोय. तुम्हाला इथे सगळं टाईप वगैरे करावं लागेल. जसं आता मी हा मुद्दा इथे लिहिला आहे. यासोबत मला फोटोसुद्धा टाकायचा आहे, म्हणजे त्या विषयात आपणाला फोटोसुद्धा टाकायचा आहे. तर इथे क्लिक करून बघा, हा फोटो मी सिलेक्ट केला आहे आणि या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आपण याला क्रॉप वगैरे जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळं आपण करू शकतो याला, है ना. आता हा माझा विषय असल्यामुळे मी हा फोटो सिलेक्ट केला आहे. तुम्हाला जे काही फोटो लागत असेल तो फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी हा सिलेक्ट केला आहे आणि अप्लाय केलं. आता बघा, हे इथे अप्लाय झालं. इथे केलं मी सेव्ह आणि हे माझं वरचं ट्विट लिहिलेलं आहे आणि हा सगळा विषय अनुसरून आहेत. आता कारण हा ट्विट कृती समिती आणि खाली बघा CMO महाराष्ट्र लिहिलेलं आहे, जस्टिस फॉर CCMP लिहिलेलं आहे, यांना टॅग केलेलं आहे. पण अजून तुम्हाला कोणाला टॅग करायचं असेल तर तुम्हाला असं खाली क्लिक करावं लागेल. @ जसं आता मोहनजींना मी याच्यात टॅग केले कारण मी त्यांच्या विषयात लिहिले. त्या व्यतिरिक्त मला CMO महाराष्ट्राला मी पुन्हा टॅग केले. अजून मी PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाला मी टॅग केलं आहे, है ना. या व्यतिरिक्त हा हॅशटॅग RSS हा कारण मुद्दा तसा आहे, तर RSSला सिलेक्ट केलं आहे. और हॅशटॅग MMC आपला MMC मुद्दा. हे बघा, खाली लेटर्स येतात, किती लेटर आपण लिहू शकतो त्याबद्दल. आणि हे केलं मी रिपोस्ट आणि हे रिपोस्ट झालं आहे. आता हे तुमच्याही अकाउंटला दिसेल आणि इथे खाली याच्यात जी रिपोस्ट आहे तिथेही ते रिपोस्ट दिसायला लागेल. जसं आता मी माझ्या अकाउंटला जाऊन तुम्हाला दाखवतो एकदा. आता बघा, ही माझी टाकलेली पोस्ट आणि मी रिपोस्ट जी केली आहे ती ही BHMS कृती समितीची पोस्ट आहे, है ना. तर असं याला जास्तीत जास्त करा. आपण एका तासात खूप जास्त शेअर केलं आहे आणि अंदाजे आपण 10,000 टॅग्स जर का केले तर ते ट्रेंडिंगमध्ये येऊन जाईल आणि आपल्याला त्याला ट्रेंडिंगमध्ये आणायचंच आहे. ही माझी आधीची पोस्ट आणि हे सगळे पोस्ट आपण कंटिन्यू करत आहोत, तर कंटिन्यू करा. थँक्यू.